मित्रांनो, नमस्कार. मी अमोल पाटील, पाटील बायोटेकच्या या फेसबुक लाईव्ह सेशनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. बरेचसे लोक जॉईंट होत आहेत. हाय, गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. तुषार पानसरे पाटील, खूप सुंदर मिशा आहेत. धन्यवाद सर. शेतकऱ्याच्या मुलांच्या मिशाच असतात सर. बर, आजचा जो आपला विषय आहे त्यामध्ये दोन गोष्टींवर आपण आज मी बोलणार आहे. त्यातला केळीचं अन्नद्रव्य व्यवस्थापन हा एक महत्वाचा विषय आहे आणि या आठवड्याचा महत्वाचा सल्ला. कापूस असेल, सोयाबीन असेल, तूर, मूग, उडीद, ज्वारी, बाजरी, कांदा किंवा भाजीपाला पिकामध्ये ज्या पिकांचे तुम्हाला काही गोष्टी अडचणी मांडायच्या असतील तर तुम्ही कमेंटमध्ये ते मांडू शकतात. सगळ्यात आधी आपण या आठवड्याचा जो सल्ला आहे तो सल्ला आपण या ठिकाणी मी सांगणार आहे. ज्या ज्या लोकांना काही लोकांचे प्रश्नही येत आहेत तर नोट डाऊन करता आलं तर फार बरं होईल. सगळ्यात महत्वाचं महाराष्ट्राचं नगदी पीक कापूस, आणि कापसामध्ये सध्या काही भागामध्ये मराठवाडा आणि विदर्भामध्ये पाऊस भरपूर झाला, परंतु श्रावण महिन्यामध्ये जे कंटिन्यू जी ढगाळ हवामान असतं किंवा जे छाया असते ती दिसत नाहीये. पाऊस पडल्यानंतर मोठ्या प्रमाणावर म्हणजे अतिशय कडक ऊन ज्याला आपण म्हणू शकतो असं ऊन पडतं आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर थ्रिप्स, पांढरी माशी, मावा, तुडतुडे यांचा खूप मोठ्या प्रमाणावर अटॅक सध्या जाणवतोय. त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रात मराठवाडा, विदर्भ, खानदेश ज्या ज्या ठिकाणी कापूस लागतो तर गुलाबी बोंडअळीची सुद्धा समस्या सर्व शेतकरी बांधवांकडनं वारंवार विचारली जाते, वारंवार येते. तर मित्रांनो, सगळ्यात आधी थ्रिप्स, पांढरी माशी किंवा ज्याला आपण मावा, तुडतुडे, सकिंग पेस्ट मेनली कॉटनवर जे मोठ्या प्रमाणावर येत आहे याची जी समस्या आहे, जर तुम्ही बांधावरनं फक्त पीक बघाल तर पीक अतिशय चांगलं दिसेल, परंतु जर थोडंसं पाण्याच्या खाली जर आपण बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की सकिंग पेस्टचा अटॅक मोठ्या प्रमाणावर आहे. आणि म्हणून या ठिकाणी मी एक स्प्रे तुम्हाला सजेस्ट करेल ज्यामध्ये सर्व प्रकारचे सकिंग पेस्ट, त्याचबरोबर फुलांची भरपूर लागण किंवा भरपूर फुलं येणे, फुलाचं फळामध्ये रूपांतर होणे, हे दोन्ही गोष्टी त्यामध्ये होऊ शकतात. लान्सर गोल्ड 30 ग्राम प्रतिपंप, त्याचबरोबर सिंगम 303 25 मिली प्रतिपंप, ब्लेज 15 मिली प्रतिपंप आणि ऑक्सिजन 50 मिली प्रतिपंप याची चांगली दाट फवारणी घ्यावी. यामुळे कापसाला भरपूर फुलं येतील, पूर्ण सकिंग पेस्ट चा नियंत्रण होईल आणि फळफांद्या वाढण्यामध्ये मदत मिळेल. त्याचबरोबर कापसामध्ये जर तुम्हाला गुलाबी बोंडअळीची समस्या असेल तर मित्रांनो याला दोन पर्याय आहेत. एक पर्याय आहे की जर प्रायमरी अजून आपल्या शेतामध्ये गुलाबी बोंडअळी दिसत नसेल तर आपण IPM चे उपाययोजना जर आपण केल्या तर आपल्याला गुलाबी बोंडअळीची जी पूर्ण त्यांची जी लाईफ सायकल आहे ती आपल्याला ब्रेक करता येईल. यासाठी कामगंध सापळे जे आहेत ते आपण एका एकरमध्ये साधारणतः 10 सापळे लावावे. पिंक्या नावाचे सापळे आम्ही बाजारात दिलेले आहेत, ते सापळे लावावे आणि साधारणतः 30 दिवसानंतर त्यातला लूर बदलून घ्यावा. तर पण जर अळी तुमच्या शेतामध्ये ऑलरेडी तुम्हाला दिसते, कळीमध्ये तुम्हाला जर अळी सापडली असेल म्हणजे 2 ठिकाणी, 4 ठिकाणी, 6 ठिकाणी, तर ऑलरेडी अळीचं आगमन तुमच्या शेतात झालंय आणि त्या ठिकाणी आपल्याला चांगल्या औषधाची फवारणी करावी लागेल. तर त्यासाठी पोकलँड 15 मिली प्रतिपंप, झेब्रॉन 50 मिली प्रतिपंप प्लस 15 मिली ब्लेज या तिन्ही औषधांचं एकत्र मिश्रण घेऊन चांगली दाट फवारणी करावी. तर हा झाली कापसाची उपाययोजना. त्यानंतर सोयाबीन मध्ये फूल आणि शेंगा या दोन्ही स्टेज आता बऱ्यापैकी वेगळ्या वेगळ्या विभागामध्ये दिसत आहेत. तर सोयाबीन मध्ये दुसरी फवारणी करताना आता अळी हा एक मेन टार्गेट तुम्हाला ठेवावा लागेल आणि दुसरं
फुलाचं फळामध्ये रूपांतर होणं, त्याचबरोबर दाणे भरणं किंवा शेंगा पोसणं हे दुसरं काम. म्हणजे हे दोन उद्देश डोळ्यासमोर ठेवून आपल्याला सोयाबीनमध्ये फवारणी करावी लागेल. त्यासाठी 15 लिटरच्या पंपामध्ये 15 मिली पोकलँड, 50 मिली झेब्रॉन, 05234 100 ग्राम आणि 15 मिली ब्लेज याची जर फवारणी केली तर अळी, फुलं येणे आणि शेंगा या तिन्ही गोष्टी आपल्याला साधता येतील किंवा अतिशय चांगले परिणाम तुम्हाला बघायला मिळतील. तर सोयाबीनमध्ये ही फवारणी करावी. कांद्यामध्ये मागच्या वेबिनारमध्ये दिलेलं जे शेड्यूल होतं ती फवारणी जर पुन्हा एकदा केली तर कांद्यामध्ये आता जे पुढे ढगाळ हवामान आहे, जिथे पावसाळी कांदा लागतो त्या ठिकाणी येणारा करपा हा पूर्णपणे नियंत्रित राहील किंवा येणारच नाही. तर त्यासाठी 200 लिटर पाण्यामध्ये 1 अमृत ड्रिंचिंग किट आणि 500 मिली क्लोरोपायरिफॉस आणि 200 मिली ब्लेज हे एकत्र मिश्रण करून त्याची अतिशय दाट फवारणी करावी. खाली पाणी पडलं तरी चालेल, ज्यामुळे पात अतिशय जाड होईल, ताकदीची होईल, काळोखी येईल. तर हा कांद्यामधला एक महत्वाचा सल्ला होता. याचबरोबर कापसामध्ये ज्या ठिकाणी ऊन आणि पाऊस हा खेळ चालू आहे त्या ठिकाणी कापसामध्ये विल्टिंग, डायरेक्ट झाडं पिवळे पडून बसण्याची समस्या तुम्हाला दिसत असेल. बऱ्याच ठिकाणी बरेचसे लोक तसे फोटो पाठवत आहेत. तर त्या ठिकाणी एक अतिशय महत्वाची ड्रिंचिंग जर आपण कापसामध्ये केली तर कापूस हा शेवटपर्यंत हिरवागार राहण्यास मदत होईल. त्याचबरोबर कापसाची वाढ, विशेष करून फळफांद्यांची वाढ, फुलांची संख्या वाढणे, फुलगळ न होणे या गोष्टी आपल्याला साधता येतील. 200 लिटर पाण्यामध्ये 5 किलो 05234, 1 अमृत ड्रिंचिंग किट, त्याचबरोबर 200 लिटर पाण्यामध्ये 1 अमृत ड्रिंचिंग किट, 5 किलो 05234 आणि अर्धा लिटर मायक्रो डील हे मिक्स करायचं आणि संपूर्ण शेतामध्ये, जर ड्रीप असेल तर ड्रीप मधनं तुम्ही देऊ शकतात किंवा पाठीवरच्या पंपाच्या साहाय्याने नोझल काढून तुम्हाला ड्रिंचिंग त्या ठिकाणी करता येईल. जर ही ड्रिंचिंग तुम्ही केली कापसामध्ये तर कापसाची वाढ, फुलगळची समस्या असेल, झाडं बसण्याची समस्या असेल, फुलपात्या कमी असतील तर या सर्व समस्या आपल्याला नियंत्रित करता येतील आणि कापसाचं जे लाईफ आहे पुढचं ते वाढेल. तर ही या आठवड्याचा अतिशय महत्वाचा सल्ला होता. ज्वारी पिकामध्ये मागच्या आठवड्यात दिल्याप्रमाणे ज्या शेतकऱ्यांनी खोडकिडीसाठी फवारणी घेतली नसेल त्यांनी पोकलँड 15 मिली आणि ब्लेज 15 मिलीची एक फवारणी नक्की करून घ्यावी, अन्यथा पुढे ज्वारीमध्ये मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. आता आपण येऊया शेतकरी बंधूंनो केळीकडे. बऱ्याचशा शेतकऱ्यांना वेगळ्या वेगळ्या पिकांच्या खूप समस्या आहेत आणि त्याची जर उत्तरं मी आता इथे दिली. शुभम पाटील साहेब, संत्र्यावरील कोळशीसाठी काय करावे, तर मी एक नंबर कमेंट्स मध्ये आता टाकतोय. तुम्हाला ज्या ज्या पिकाच्या ज्या समस्या असतील त्या समस्यांवर तुम्ही ह्या नंबरशी, कस्टमर केअरचा नंबर आहे, या नंबरशी बोलू शकतात. 78 75 26 64 44. म्हणजे या ठिकाणी तुम्ही सर्व प्रकारच्या तुमच्या शंकांचं निरसन करू शकतात, ह्या नंबरवर कॉल करू शकतात. आता केळीसाठी थोडा महत्वाचा मुद्दा मला आज या ठिकाणी आपल्या समोर मांडायचा आहे मित्रांनो, की महाराष्ट्रातलं अतिशय महत्वाचं हॉर्टिकल्चर क्रॉप केळी खूप मोठ्या प्रमाणावर क्षेत्र आहे. जळगाव असेल, बुलढाणा असेल, अकोला असेल, पुणे, नगर, त्याचबरोबर सांगली आहे, कोल्हापूर आहे, सोलापूर आहे. तर बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये केळीची फार मोठ्या प्रमाणावर लागवड होते आणि केळी पिकामध्ये किंवा कुठल्याही पिकामध्ये जर आपल्याला ते पीक यशस्वी करायचं असेल, कापूस असेल, केळी असेल, सोयाबीन असेल, अगदी मूग उडीद असेल, ऊस असेल, द्राक्ष असेल, संत्रा असेल, तर या सर्व पिकांमध्ये आपल्याला यशस्वीपणे जाण्यासाठी, चांगलं उत्पादन घेण्यासाठी साधारणतः 5 गोष्टींवर काम करावं लागतं किंवा काम केलं पाहिजे. मग ह्या 5 गोष्टी किंवा या 5 विभाग काय काय आहेत, त्यातला पहिला की बियाण्याची निवड, व्हरायटीची निवड किंवा रोपांची निवड, जातीची निवड ती योग्य असली पाहिजे. जर बियाणंच त्या क्षमतेचं नसेल, जर व्हरायटीच त्या क्षमतेची नसेल आणि बाकी तुम्ही कितीही कराल, म्हणजे मी नेहमी म्हणतो की लॉंग ड्युरेशन क्रॉपमध्ये जे पिकं तुमच्या शेतामध्ये वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष राहतात, तर जेव्हा आपण घरात सून
आणतो तर त्यावेळेस जितकी आपण काळजी घेतो तेवढीच काळजी आपल्याला हॉर्टिकल्चर क्रॉपमध्ये व्हरायटी सिलेक्शन करताना घेतली गेली पाहिजे. कारण इतर पिकांमध्ये 6 महिन्यात आपल्याला चेंज करता येतं, परंतु हॉर्टिकल्चरमध्ये आपल्याला निर्णय बदलता येत नाही. तर तो एक महत्वाचा मुद्दा आहे. दुसरा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे अन्नद्रव्य व्यवस्थापन, आणि ज्याच्यावर मी आज सखोल तुम्हाला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करणार आहे. तिसरा कीड आणि रोग व्यवस्थापन, चौथा आंतरमशागत पाणी व्यवस्थापन, पाचवा काढणी पश्चातचं पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंट. हे 5 महत्वाचे मुद्दे आहेत ज्याच्यावर आपण काम केलं पाहिजे किंवा याचं सखोल ज्ञान आपल्याकडे पाहिजे, जेणेकरून आपल्याला त्या पिकामध्ये यशस्वीपणे उत्पादन घेता येईल. आता केळीमध्ये राजेश ठाकरे, सोयाबीनमध्ये येलो मोजॅक येऊ नये त्याकरिता कुठली उपाययोजना करावी? पीक 50 ते 55 दिवस आहे. कॅल्शियम नायट्रेट 50 ग्राम प्रति पंप घ्यायचं. अरेना चॉकलेट म्हणून एक गोळी येते 6 ग्रामची, ती गोळी एका पंपाला घ्यायची, त्यामध्ये स्टिकर टाकायचं आणि दाट स्प्रे घ्यायचा. तर येलो अँड मोजॅक हा तुम्हाला नियंत्रित करता येईल. केळीमध्ये अन्नद्रव्य व्यवस्थापन करताना किंवा कुठल्याही पिकामध्ये अन्नद्रव्य व्यवस्थापन करताना अन्नद्रव्यांमधले जे 3 प्रकार आहेत, एक मुख्य अन्नद्रव्य, दुय्यम अन्न घटक आणि सूक्ष्म अन्नद्रव्य, या 3 प्रकारांवर मुख्यत्वे करून आपल्याला काम करता येईल. तर आता मुख्य अन्न घटक जे आहेत नत्र, स्फुरद आणि पालाश, ते आपल्याला किती लागतील, किंवा दुय्यम अन्न घटक जे आहेत कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर, ते आपल्याला किती लागेल, आणि मायक्रोन्यूट्रन आपण किती दिले पाहिजे. मी जनरली असं बघतो मित्रांनो, विशेष करून केळी या पिकामध्ये खादाड पीक असल्यामुळे शेतकऱ्यांचे जे डोसेस आहेत ते टनामध्ये आहेत. बेसल डोसलाच लोक 30-30, 40-40 बॅग खतं प्रति एकर टाकतात. शेणखत वेगळं, रासायनिक खतं वेगळी, सेंद्रिय खतं चालू असतात, हिरवळीची खतं चालू असतात, वॉटर सोल्युबल खतं चालू असतात, परत कोंबडी खत किंवा असे प्रकारही चालूच असतात. तर मला संक्षिप्त मध्ये तुम्हाला असं सांगता येईल की तुम्ही डीएपी टाकल्यानंतर पिकाला कळतं किंवा शेणखत टाकल्यानंतर त्याला खूप आनंद होतो, अशातला काही भाग नाही मित्रांनो. हे सगळे सोर्स आहेत अन्न घटक पुरवण्याचे. तुम्ही जसं शाकाहार, मांसाहार, किंवा तुम्ही वांग्याची भाजी खाल्ली, बटाट्याची भाजी खाल्ली, किंवा काजू खाल्ले, बदाम खाल्ले, हे सगळे सोर्स आहेत. पण आपल्याला हे माहिती असतं की आपण कुठली भाजी खाल्ली की त्याच्यामध्ये आपल्याला काय जीवनसत्व जास्त मिळतील, काय व्हिटॅमिन्स, प्रोटीन्स आपल्याला जास्त मिळतील, त्यानुसार आपण आपला आहार बदलवतो किंवा आपण तो आहार घेतो. त्याच प्रकारे पिकांना तुम्ही खतं कितीही ट्रक भरून टाकले, त्यापेक्षा त्या पिकाची नेमकी गरज कोणत्या अन्नद्रव्याची आहे हे आपण जर जाणून घेतलं आणि त्या अनुषंगाने जर तुम्ही खतांचं नियोजन केलं तर मित्रांनो तुम्हाला अतिशय चांगलं उत्पादन घेता येईल आणि अनावश्यक खर्च तुम्हाला टाळता येईल. मग आता या ठिकाणी अगदी सोपा प्रश्न असा पडतो की साधारणतः 1 एकर केळी बागेमध्ये 6x5 हे बेस्ट अंतर आहे, आणि हे अंतर घेऊन जी काही 1450-1500 झाडं आपल्या शेतामध्ये असतात, तर ह्या 1 एकर शेतामध्ये 1400-1500 झाडांना सरासरी 25-30 किलोचा घड बनवण्यासाठी किंवा 40 ते 50 टन केळीचं उत्पन्न येण्यासाठी त्या केळीच्या झाडांना किंवा त्या 25 किलोच्या घडाला काय अन्नद्रव्य पाहिजे, हा प्रश्न सगळ्यात आधी प्रत्येक शेतकऱ्याला पडला पाहिजे. त्याचं उत्तर त्याला मिळालं पाहिजे, आणि ते अन्नद्रव्य पुरवण्यासाठी मग आपल्याकडे सोर्सेस भरपूर आहेत. तुम्ही वॉटर सोल्युबल वापरू शकतात, तुम्ही कॉम्प्लेक्स फर्टिलायझर वापरू शकतात, तुम्ही ऑर्गॅनिक मॅन्युअर वापरू शकतात. सोर्सेस तुम्ही कुठलेही घ्या, फक्त त्या पिकाची मागणी आणि तुम्ही दिलेल्या खताचा सप्लाय याच्यातनं त्या अन्नद्रव्याची सांगड त्याला घालता आली पाहिजे. पण आपल्याला माहितीच नाही की नेमकं आपण किती अन्नद्रव्य ह्या पिकाला लागतात, कोणत्या स्टेजला लागतात, तर ते आपल्याला कसे करता येतील. हा एक पहिला मुद्दा आहे. दुसरा याच्यातला अजून मुद्दा असा आहे की बऱ्याचशा लोकांमध्ये म्हणजे ड्रिपमुळे एक असं फॅड आलेलं की रोज 1 किलो 2 किलो खत सोडायचं. अगदी सोप्या मेथडने जर मी तुम्हाला सांगितलं मित्रांनो की जे कॅलिब्रेशन जे आहे, म्हणजे तुम्ही जर 1500 झाडांना उदाहरणार्थ 2 किलो एमओपी किंवा एसओपी 0050 जर तुम्ही सोडला तर साधारणतः 1000 ग्राम पालाश हा घटक तुम्ही त्या ठिकाणी सोडतायत एका एकरला. आणि 1000 ग्राम पालाश जेव्हा तुम्ही 1500 झाडांना सोडतात तेव्हा प्रति झाड तो 1 ग्राम पेक्षाही कमी जातो. आणि तुम्ही जो 1 ग्राम पेक्षा कमी पालाश दिलेला आहे तो जमिनीत गेल्यानंतर विघटन होऊन तो पिकाला त्यातला किती मिळेल. तर म्हणजेच काय की खतांचे जे टप्पे आहेत, रोजच खतं सोडली पाहिजेत
आणि त्याच्यावर जे काही लोकांचे जे तर्क वितर्क आहेत की जसं आपण सकाळी खातो, दुपारी खातो, संध्याकाळी खातो, तर ते सुद्धा आपण बदललं पाहिजे. ऍटलिस्ट 15 ते 30 दिवसाच्या इंटरव्हलने फक्त नत्रयुक्त खत जे आहे हे तुम्ही रोज दिलं किंवा गरजेप्रमाणे दिलं तर चालेल. परंतु स्फुरद आणि पालाशयुक्त खतं हे आपल्याला 30 दिवसाच्या मिनिमम टप्प्याने त्याच्या पुढेच आपल्याला द्यायला पाहिजे आणि बल्क आपल्याला द्यावे लागतील, जेणेकरून त्याची विभागणी त्या एका एकरमध्ये असलेल्या झाडांसोबत होईल. आता तुमच्या डोक्यात एकच प्रश्न येईल की नेमकं मी केळीला किती खत टाकू, केव्हा टाकू, कोणतं टाकू? हा प्रश्न किंवा ह्या प्रश्नाचं उत्तर प्रत्येक शेतकऱ्यानुसार वेगळं वेगळं मित्रांनो. ते यासाठी वेगळे वेगळे की तुम्ही आधी काय टाकलेलं आहे किंवा तुम्ही कुठल्या प्रकारचं खत घेणार आहे. तर यासाठी वेगळ्या वेगळ्या खतांचे चार्ट मी बनवलेले आहेत. ते चार्ट मी तुम्हाला या ठिकाणी शेअर करणार आहे किंवा तुम्हाला मी जो कस्टमर केअरचा नंबर दिलेला आहे, मी कमेंट्समध्ये नंबर टाकलेला त्याच्यावरही मिळेल. पण तो चार्ट तुम्ही का फॉलो करावा, म्हणजे ती माहिती त्यातली योग्य आहे का, यासाठी मी तुम्हाला आता पुढचं स्पष्टीकरण देतोय की साधारणतः एका एकर केळीच्या झाडाची जी गरज आहे ती जर आपण, हरबीर सिंह प्लीज स्पीक इन हिंदी, ओके. तो अभी 1 एकड़ बनाना में जो न्यूट्रिएंट की जरूरत है वो जरूरत अगर हमें पूरी करनी है तो पहले हमें ये मालूम होना चाहिए कि जरूरत कितनी है. तो आईएफए के जो रिसर्च पेपर है उनके अनुसार जब 1 एकड़ में 40 से 50 टन केला बाहर निकलता है, या ऐसा मान के चलिए कि एक पेड़ में 25 से 30 किलो का बंच या लंगर जो हम बोलते हैं, बनाना का पूरा बंच, वो जब बाहर निकलता है तो कितना न्यूट्रिएंट अपटेक करता है. तो उसका जो रेशो उस रिसर्च पेपर में दिया है वो ऐसा है, फॉर 1 मीट्रिक टन, 1 मीट्रिक टन के लिए लगभग नाइट्रोजन 1700 ग्राम यानी 1.25 किलो के आसपास अपटेक होता है. फॉस्फोरस लगभग 500 ग्राम के आसपास अपटेक होता है. और सबसे ज्यादा जितने भी न्यूट्रिएंट्स है उसमें सबसे ज्यादा केले में पालाश 1 टन के लिए 6 किलो अपटेक होता है. मतलब 1 टन केला जब आपके खेत में से बाहर निकलेगा तो लगभग 2 किलो नाइट्रोजन, आधा किलो फॉस्फोरस और 6 किलो पालाश खाके बाहर निकलेगा. इसके बाद मैग्नीशियम उसको लगेगा लगभग आधा किलो. मैग्नीशियम सल्फेट यानी एक्चुअल कंटेंट उसको लगेगा. मैग्नीशियम की बैग अपन आप लोग आधा किलो डालेंगे तो उससे नहीं होगा. उसमें जो मैग्नीशियम का परसेंटेज है वो आधा किलो अपटेक होना चाहिए. कैल्शियम लगेगा लगभग आधा किलो 1 टन के लिए, और सल्फर लगेगा लगभग 400 ग्राम यानी आधा किलो के आसपास. तो मैं अगर 1 टन केले की बात करूं तो 1 टन केले में 2 किलो नाइट्रोजन लगता है. तो 50 टन का अगर मैं टारगेट करता हूं 1 एकड़ में, तो मुझे लगभग 1 टन के लिए 2 किलो, तो 50 टन के लिए कितना हो गया, 100 किलो. 100 किलो नाइट्रोजन अपटेक लगेगा. फॉस्फोरस लगभग 25 से 30 किलो अपटेक लगेगा. पोटेशियम यानी पालाश लगभग 300 किलो अपटेक लगेगा. मैग्नीशियम लगभग 25 किलो अपटेक लगेगा. 25 किलो मैग्नीशियम के लिए हमें लगभग 200 किलो मैग्नीशियम सल्फेट डालना पड़ेगा. कैल्शियम लगभग 15 से 20 किलो अपटेक लगेगा, यानी लगभग हमें 100 किलो कैल्शियम नाइट्रेट देना चाहिए. और सल्फर लगभग 20 किलो अपटेक लगेगा. 90% का सल्फर अगर आप डालते हैं तो आप 20 किलो जब डालेंगे तो 18 किलो सल्फर उसमें से मिलेगा 90% की हिसाब से, यानी 20 केजी सल्फर हमें डालना पड़ेगा. तो ये सब अपटेक है. मैं सल्फर और मैग्नीशियम और कैल्शियम का आपको आसान से बता पाया हूं, क्योंकि कैल्शियम नाइट्रेट, मैग्नीशियम सल्फेट और सल्फर 90% सिंगल स्ट्रेट मॉलिक्यूल मार्केट में मिलते हैं, तो आप ले सकते हैं. लेकिन एनपीके के लिए आपके पास बहुत सारे ऑप्शन है. कोई 1261 लेगा, कोई 05234 लेगा, कोई 102626 लेगा, कोई सुपर फॉस्फेट लेगा, कोई मिक्स फर्टिलाइजर लेगा. तो उसके हिसाब से उसको कैलकुलेट करना पड़ेगा. तो एक सीधी बात आप इसमें अगर आप ध्यान से आपने सुना होगा तो आपको यहाँ आप ये नोटिस करेंगे कि हाईएस्ट जो न्यूट्रिएंट की रिक्वायरमेंट है वो पोटेशियम की है. नाइट्रोजन की रिक्वायरमेंट जमीन के हिसाब से, वातावरण के हिसाब से कम ज्यादा हो सकती है. फॉस्फोरस और पोटेशियम की रिक्वायरमेंट हमें बल्क में 2 या 3 बार डिवाइड करके देने पड़ेंगी. 100 किलो फॉस्फोरस अपटेक होने के लिए लगभग 150-200 किलो फॉस्फोरस का एप्लीकेशन करना पड़ेगा, तब उसमें से 100 किलो फॉस्फोरस मिलेगा. हम अगर उसको 1 बैग डीएपी का या 100 किलो डीएपी डाल देंगे तो उसमें जो
46% फॉस्फोरस है वो पूरे के पूरा फसल को मिल जाएगा, ऐसे नहीं होगा, क्योंकि उसका सॉइल में जो अवेलेबिलिटी होना है, उसका जो विघटन होना है, उसके लिए सॉइल में उतनी ताकत होना बहुत जरूरी है। तो इसके लिए हम जितना ऑर्गेनिक मैटर सॉइल में बढ़ाएंगे, जितनी सॉइल हेल्दी करेंगे, उतना सॉइल आपको रिस्पॉन्स देगी। लेकिन हमने 1994 से एक सिंपल प्रोडक्ट मार्केट में दिया। मैं ये कह सकता हूं और दावे के साथ कह सकता हूं कि इंडिया की सबसे पहली कंपनी है जिसने ह्यूमिक एसिड लोगों को दिया। हम जितने भी बेसल डोज या बल्क डोज हम केले में रिकमेंड करते हैं, तो उसमें हम ह्यूमॉल हॉर्टिकल्चर स्पेशल ग्रैन्यूल्स आपको रिकमेंड करते हैं। तो मैं एकदम सिंपल सा आपको उसका काम पहले समझाऊंगा कि भाई ह्यूमॉल या ह्यूमिक एसिड वो भी गारंटी वाला एक तो मिलना बहुत जरूरी है, और मिला तो उसे किस लिए डालना पड़ेगा। सॉइल में डालने के बाद ह्यूमिक एसिड एग्जैक्टली क्या काम करेगा, आप किसी भी किसान भाई को या किसी से भी पूछेंगे तो वो आंख बंद करके पहला जवाब देगा कि व्हाइट रूट डेवलपमेंट के लिए ह्यूमिक एसिड डालना चाहिए। वैसे देखा जाए तो इनडायरेक्टली व्हाइट रूट डेवलपमेंट या सफेद जड़ हम जिसको बोलते हैं, वो उसे डेवलप करने के लिए बहुत सारी चीजें चाहिए। पानी चाहिए, मेन चाहिए फॉस्फोरस, ऑक्सीजन चाहिए, तब जाके व्हाइट रूट डेवलप होगा। इनडायरेक्टली तो बहुत सारे न्यूट्रिएंट्स उसको चाहिए, तब व्हाइट रूट डेवलप होगा। तो ह्यूमिक एसिड का डायरेक्टली कोई काम वो है ही नहीं। पहली बात तो मार्केट में ह्यूमिक एसिड ओरिजिनल जिसको मैं कह सकता हूं, या गारंटी जिसको मैं कह सकता हूं, मिलना चाहिए। क्योंकि हम जब भी, अगर उदाहरण के तौर पे मैं आपको समझाऊं कि हम जब पानी की बोतल मांगते हैं किसी भी होटल में, किसी भी दुकान में, तो बिस्लरी ये वर्ड हम यूज करते हैं। जैसे अभी मेरे पास भी है यहाँ पे, शायद आपको दिखेगा कि मैंने बिस्लरी मांगा तो मुझे ये बोतल मिला। तो बिस्लरी हमें क्यों नहीं मिलती है, तो उसमें टेक्निकल इशू जो है वो मार्जिन्स और रेट का आता है। तो मैं आपको ये आह्वान करूंगा कि अगर आप ह्यूमिक एसिड क्वालिटी वाला ह्यूमॉल आपके खेत में अप्लाई करते हैं किसी भी फसल में, तो आपने जितना खाद जमीन में डाला है उसको बाहर निकालने का काम करेगा। उसका एक सिंपल प्रोसेस है, टेक्निकली मैं आपको समझाना चाहूंगा। हम जितने भी खाद जमीन में डालते हैं, जैसे नाइट्रोजन है, फास्फोरस है, पोटेशियम है, कैल्शियम है, मैग्नीशियम है, ये सारे न्यूट्रिएंट्स, इसको कैटायंस बोलते हैं, पॉजिटिव आयंस रहते हैं। और ह्यूमॉल में 2 निगेटिव चार्ज होते हैं। तो ये जो कैटायन होते हैं ये निगेटिव चार्ज के तरफ अट्रैक्ट होते हैं, यानी कि जमीन से 2-3 फीट के लेयर में जितने भी न्यूट्रिएंट्स जो पॉजिटिव आयंस होंगे, जो पड़े होंगे, वो रूट के कवरेज में आते हैं। और अनअवेलेबल फॉस्फोरस और पोटेश को अवेलेबल करने का काम पोटेशियम ह्यूमेट आपके अगर खेत में आपने डाला है, यानी ह्यूमॉल अगर आपने डाला है, तो उसको अवेलेबल करने का काम करता है। और जैसे ही सारे न्यूट्रिएंट फसल को अवेलेबल हो जाएंगे, तो वो सारे न्यूट्रिएंट जड़ के द्वारा खींचे जाएंगे और पेड़ के सेंटर में जो नल होता है उसको जाइलम बोलते हैं, उसमें से वो सारे पत्ते में आएंगे। पत्ते में फोटोसिंथेसिस होगा, फोटोसिंथेसिस के बाद फिर न्यूट्रिएंट का आदान प्रदान होगा, फूलों में जाएगा, पत्तों में जाएगा, ब्रांचेस में जाएगा, तने में जाएगा, जड़ों में जाएगा। तो ये प्रक्रिया जितनी ज्यादा होगी उतना आपको सॉइल का हेल्थ अच्छा रहेगा और उत्पादन भी ज्यादा मिलेगा, और फर्टिगेशन जो आपने किया है, जो भी फर्टिलाइजर आपने डाला है, वो सही मायने में यूज किया जाएगा। तो इसमें हमें 2 चीजों पे, अगर आपने थोड़ा ध्यान से सुना होगा, तो 2 चीजें मैं आपको समझाना चाहता हूं, या मैं समझाने की कोशिश कर रहा हूं। एक, कि किसी भी फसल को फर्टिलाइजर डालते समय हमें पहले ये तय करना पड़ेगा, ये ढूंढना पड़ेगा कि उस फर्टिलाइजर की उस फसल की न्यूट्रिएंट की रिक्वायरमेंट क्या है। उसे नाइट्रोजन कितना चाहिए, फास्फोरस कितना चाहिए, पोटेशियम कितना चाहिए, सेकेंडरी न्यूट्रिएंट कितना चाहिए, माइक्रो न्यूट्रिएंट कितना चाहिए। फिर हम जो खाद दे रहे हैं उसमें उसका क्या परसेंटेज है, और उसका कैलकुलेशन करके हमें उस क्रॉप की लाइफ के हिसाब से, 6 महीने का फसल है, 12 महीने का फसल है, तो उसको कैलिब्रेशन करना पड़ेगा। उसके 3 या 4 डिवाइडेशन में उसको फर्टिलाइजर के डोज हमें देने पड़ेंगे। इसके बावजूद जो भी आपने डाला है उसको बाहर निकालने के लिए वहां जमीन में ह्यूमॉल या ह्यूमॉल जैसा स्ट्रॉन्ग मॉलिक्यूल आपको देना पड़ेगा। तो ओवरऑल लास्ट में
जो भी आपका सवाल बचता है वो एक ही है कि सर केले को फिर एग्जैक्टली कैसे शेड्यूल बनाया जाए। तो मैं यहाँ पे पुनः एक बार मैं एक नंबर शेयर कर रहा हूँ। चाहे केले के किसान हो, चाहे कपास के किसान हो, चाहे सोयाबीन के हो, चाहे गन्ने के हो, चाहे अनार के हो, आप जो भी फसल लगाते हो, आपको थोड़ी जानकारी देनी पड़ेगी। एक तो आपके सॉइल का टाइप, आप कौन सा फर्टिलाइजर यूज कर रहे हैं। मैं एक नंबर आपको शेयर करता हूं, जिस नंबर पे एक जानकारी देके फ्री ऑफ कॉस्ट, उसका कोई चार्ज कंपनी आपसे नहीं लेती है, आपको शेड्यूल आपके मोबाइल पे आ जाएगा। उस शेड्यूल को एक आउटलाइन है, 100% उसमें भी एक्यूरेसी नहीं है, क्योंकि समय के हिसाब से, वातावरण के हिसाब से, जमीन के हिसाब से थोड़ा बहुत चेंजेस उसमें भी बाद में करना पड़ेगा। तो मैं पुनः एक बार कमेंट बॉक्स में कस्टमर केयर का नंबर मैं यहाँ पे शेयर कर रहा हूं। जो भी किसान भाइयों को जिस भी फसल का शेड्यूल चाहिए होगा वो वहां से पा सकता है। नंबर है 7875-266-444। तो इस नंबर पे कॉल करके आप केले का संपूर्ण शेड्यूल इसमें पा सकते। केले में प्लांट्स, टिश्यू कल्चर प्लांट्स एक बहुत जरूरी बात आती है, और काफी सारी अच्छी कंपनियां बाजार में है। पाटिल बायोटेक खुद जलगांव में अपने लैब पे टिश्यू कल्चर प्लांट बनाती है और पूरे इंडिया में भेजती है। पिछले 2 साल में हमने अच्छी क्वांटिटी और सफल प्लॉट पूरे इंडिया में हमने बनाए हैं। तो आप हमारे भी प्लांट ले सकते हैं, या फिर जो कंपनी जिसका आपके पास अनुभव है, जिसके आपने पौधे लगाए होंगे, उसके भी पौधे आप चुन के वो केले के प्लांट्स ले सकते। तीसरी बात, केले में अभी जिन लोगों के पास केला है, डिसीज या फिर जिसको हम रोग और कीड़ की अगर हम बात करें, तो फल मक्खी की एक बहुत बड़ी समस्या अभी केले में अगस्त और सितंबर, ये 2 महीने में आती है। फ्रूट फ्लाई, केला हो, किसी के पास संतरा हो, किसी के पास मेलन्स हो, या फिर खीरा हो, लौकी हो, रिच गार्ड, बॉटल गार्ड, जितने भी बेल वाले फसलें हैं, उन सारे फसलों में फल मक्खी की समस्या बहुत बड़े पैमाने पे आती है। इसके लिए बहुत ही सिंपल, बहुत ही आसान एक प्रोडक्ट हमने बनाया है, और पूरे इंडिया में हम बहुत बड़ी मात्रा में उसको सप्लाई देते हैं। 2 घंटे में फार्मर का ये जो फल मक्खी का समस्या है, ये 2 घंटे में सॉल्व हो सकता है। 1 एकड़ में फल मक्खी के लिए मक्षिकारी नाम के ट्रैप, उसमें येलो कलर का एक ग्लास आता है और एक गोली आती है, जिसको ग्लास में गोली डाल के रस्सी बाहर निकाल के आपको पेड़ों में टांग देनी। जिनके पास अमरूद होगा, गावा अभी, तो उस पे भी काफी बड़े मात्रा में अभी फल मक्खी का अटैक होगा। तो ऐसे 10 ट्रैप आप 1 एकड़ में अगर टांग देंगे पौधे को, जहां से उसका मतलब हाइट है, पेड़ का हाइट है, उस हाइट पे अगर आप टांग देंगे तो आपको 2 घंटे में वहां पे कैचेस मिलना शुरू हो जाएगा। और जितने मतलब 1 महीने तक आपके खेत में, अगर अभी हार्वेस्टिंग टाइम है, फ्रूटिंग टाइम है, तो फल मक्खी बहुत बड़े मात्रा में आपके खेत में नुकसान कर सकती है। और अगर ये ट्रैप लगाया तो आपका कम से कम 40% 50% होने वाला जो नुकसान है, वो नुकसान बच सकता है। तो फल मक्खी के बारे में हमने देखा। केले में जो न्यूट्रिएंट मैनेजमेंट है, फर्टिगेशन जो है, उसके बारे में हमने देखा। कॉटन में जो बहुत इंपॉर्टेंट कॉटन का टाइम है, इस साल कॉटन की जो फसल है, कपास की जो फसल है, पंपर यील्ड देने वाली है। अगर इसके आगे सब अच्छा रहा आज की कंडीशन से, तो कॉटन का एवरेज 30-40% पिछले साल से बढ़ने वाला, इस तरह का कॉटन आज पूरे महाराष्ट्र में या काफी जगह पे देखने को मिल रहा है। बारिश समय समय पे हो रही है, तो मेरी किसान भाइयों को गुजारिश है, स्पेशली महाराष्ट्र के किसान भाइयों को, कि आप कॉटन में अभी थ्रिप्स, मेनली थ्रिप्स और सकिंग पेस्ट से कॉटन को बचाइए। फ्लावरिंग के लिए जो मैंने स्प्रे दिया, उस स्प्रे को आप यूज कीजिए, आपको बहुत जबरदस्त फायदा होगा। दूसरी, कॉटन में जो बहुत बड़ी समस्या आएगी, जहां बारिश और बारिश के बाद धूप हो रही है, काफी कड़ाके की धूप मिल रही है, तो वहां पे पौधे बैठने की समस्या, पौधा पीला पड़ के डायरेक्ट सूख जाता है, ये समस्या बहुत आएगी। तो इसके लिए मैंने एक ड्रेंचिंग रिकमेंड की है, वीडियो में पीछे है, अगर आप रिवाइंड करके देख सकते हैं।
सोयाबीन में सारे प्रकार के इल्लियों के लिए मैंने ऑलरेडी स्प्रे दिया है, उसका भी आप यूज करेंगे। तो ये मेन जो कैश क्रॉप है महाराष्ट्र के, कॉटन सोयाबीन दोनों, तो इनके लिए मैंने सॉल्यूशन इस हफ्ते का दे दिया है। तो आशा करता हूं कि आज का ये सेशन आपको अच्छा लगा होगा और आपको जरूर इससे फायदा होगा। कस्टमर केयर का नंबर मैंने दिया हुआ है। कंपनी के वेबसाइट पे पाटिल बायोटेक services.in पे, फेसबुक पेज पे भी आप जाके बहुत सारे प्रोडक्ट के बारे में देख सकते हैं, बहुत सारे ब्लॉग के बारे में देख सकते हैं, कितने नर्सरीज आपके आसपास है उनकी जानकारी मिल सकती है, पेस्टिसाइड्स की जानकारी मिल सकती है। आपके पास कुछ माल अगर बेचने के लिए है तो लेने वाला वहां पे है, देने वाले आप हैं, तो वो भी आपका आदान प्रदान वहां पे हो सकता है। तो आप हमारे वेबसाइट को, फेसबुक पेज को जरूर विजिट कीजिए, वहां पे इन सारे सवालों का जवाब आपको मिलता रहेगा। कस्टमर केयर का नंबर मैंने दिया हुआ है, मेरा पर्सनल नंबर भी है 9923974222, मैंने कमेंट्स में लिख दिया है। अगर आपको कोई भी तकलीफ हो तो आप इस नंबर पे भी व्हाट्सएप मैसेज कर सकते, टेक्स्ट मैसेज कर सकते। तो आशा करता हूँ आज का सेशन आप सबको अच्छा लगा हो। फिर मिलेंगे अगले हफ्ते, अगले बुधवार को नया टॉपिक लेके। तब तक के लिए शुक्रिया। टेक केयर।